नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? स्वागत आहे सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी प्रेशर कुकरमध्ये चमचमीत अशी पावभाजी बनवणार आहे. अगदी झटपट पद्धतीने फक्त 25 ते 30 मिनिटात आपली ही पावभाजी रेडी होते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण ह्यासाठी लागणाऱ्या भाज्या पाहूया. इथे मी कट करून 1 वाटी होईल एवढं कांदा, बटाटा, टोमॅटो, गाजर, बीट, फ्लॉवर आणि शिमला मिरची या सर्व भाज्या घेतल्या आहेत. सोबतच 1 वाटी मटार आणि कोथिंबीर सुद्धा घेतली आहे. प्रेशर कुकरमध्ये पावभाजी बनवण्यासाठी पहिले कुकरमध्ये 2 चमचे बटर आणि 2 चमचे तेल घातले. फक्त बटर घातला तर तो करपू शकतो, म्हणून सोबत थोडं तेल नक्की घाला. तेल आणि बटर थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आणि 2 हिरवी मिरची घालावी. सोबतच 1 वाटी बारीक कापून घेतलेली शिमला मिरची सुद्धा घालावी. आपल्याला आता कांदा आणि शिमला मिरची तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिट कंटिन्यू भाजून घेतलं की कांद्याचा कलर थोडा चेंज होताना दिसेल. तुम्ही जर पहिल्यांदाच आपले व्हिडिओ बघत असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचा आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करून लगेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपले येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही कोणतेच व्हिडिओ मिस नाही करणार. 2 ते 3 मिनिट कांदा आणि शिमला मिरची छान परतवून घेतली आहे. आता कांद्याचा कलर सुद्धा थोडा चेंज झालेला दिसतोय ते. आता ह्याच्यामध्ये आपण 1 वाटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालूया आणि सर्व मिक्स करून घेऊया. टोमॅटो घालून झाल्यानंतर 5 मिनिटं मिश्रणाला शिजून द्यायचं आहे आपल्याला. हे पहा, टोमॅटो थोडा शिजला आहे. आता ह्याच्यामध्ये 1 लहान चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 2 ते 3 चमचे पावभाजी मसाला घालते. बाकी कोणतेही मसाले घालायची गरज नाही. आता हे सर्व मिश्रण मी छान मिक्स करून घेते. 1 मिनिट पर्यंत मसाला तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर मसाल्यांचा छान अरोमा सुटेल. त्यानंतर कुकरमध्ये आपण कापून घेतलेल्या सर्व भाज्या घालून मिक्स करावे. हे पहा, आपला मसाला आता छान भाजून झालेला आहे. इथे मी 1 बटाटा कापून घेतला आहे, तो घालते. तसेच आपली पावभाजी हेल्दी होण्यासाठी मी ह्याच्यामध्ये 1 बीटरूट घालणार आहे. बीटमुळे आपली भाजी हेल्दी तर बनेलच, पण आपल्याला कोणत्याही एक्स्ट्रा फूड कलरची गरज लागणार नाही. त्याचबरोबर 1 गाजर बारीक कट करून घातला आहे. सोबतच 1 वाटी फुलकोबी आणि 1 वाटी मटार घालत आहे. आता या सर्व भाज्या मसाल्यामध्ये एकत्र करून घेऊया. 2 मिनिट सर्व भाज्या मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर कुकरमध्ये पाणी घालूया. मसाल्यामध्ये सर्व भाज्या नीट परतवून घेते. अशा प्रकारे सर्व भाज्या मसाल्यामध्ये छान भाजून घेऊया. भाज्या थोड्या शिजल्या की आपण ह्याच्यामध्ये मीठ आणि पाणी मिक्स करूया. हे पहा, 2 मिनिट कंटिन्यू भाज्या मसाल्यामध्ये परतवून घेतल्यानंतर आता आपल्या भाज्या थोड्या शिजल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालूया. भाज्यांमध्ये अर्धा ते पाऊण ग्लास एवढंच पाणी घालायचं आहे. सर्व भाज्या शिजण्यासाठी एवढं पाणी पुरेसं आहे. कारण भाजी जर घट्ट झाली तर वरून आपण गरम पाणी करून घालू शकतो. इथे मी पाणी घातल्यानंतर सर्व भाजी पुन्हा एकत्र करून घेते आणि मग ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. 2 लहान चमचे मीठ घालत आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही कमी जास्त करू शकता. तुमच्या चवीनुसार मीठ घालावे. पुन्हा एकदा भाजी नीट मिक्स करून घेऊया आणि वरून आपण कोथिंबीर घालूया थोडी. आता वरून थोडी कोथिंबीर घालून झाली की सर्व मिक्स करून कुकरचं झाकण बंद करूया
आणि 5 ते 6 शिटी देऊया. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय मध्ये ठेवायची आहे. कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर काळजीपूर्वक ओपन करा. नंतर स्मॅशरने सर्व भाज्या स्मॅश करून घेऊया. सर्व भाज्या छान शिजलेल्या असल्यामुळे स्मॅशरने भाज्या स्मॅश करून घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कंटिन्यू 3 ते 4 मिनिटं आपल्याला भाज्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत. भाज्यांची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला. इथे तुम्ही पाहू शकताय भाजी आपली छान रेडी झाली आहे. भाजीत आपण बीट घातल्यामुळे भाजीला नैसर्गिक मस्त कलर आला आहे. त्यामुळे वरून कोणताही फूड कलर घालायची गरज लागणार नाही. तुम्ही पाहू शकता पावभाजीची थिकनेस पण एकदम बरोबर आहे. वरून एक्स्ट्रा पाणी घालण्याची सुद्धा गरज नाही. ह्या स्टेजला जर पावभाजी जास्त थिक असेल तर थोडं पाणी गरम करून भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं. इथे आपली पावभाजीची भाजी रेडी आहे. आता आपण वरून थोडा तडका देऊया. तडका देण्यासाठी मी एका छोट्या भांड्यामध्ये तेल आणि बटर घातलं आहे. ह्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे आणि 1 चमचा पावभाजी मसाला घालून हे भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर ह्यामध्ये तुम्ही कलरसाठी थोडी लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता. वरून मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातली आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून आपल्या भाजीमध्ये तडका द्यायचा आहे. आता पुन्हा आपण भाजी छान मिक्स करून घेऊया. आपला तडका पूर्ण भाजीमध्ये मिक्स झाला पाहिजे आणि वरून आपण थोडी बारीक कट करून कोथिंबीर घालूया आणि भाजीमध्ये मिक्स करूया. हे पहा, अशा प्रकारे प्रेशर कुकरमध्ये झटपट पद्धतीने चमचमीत अशी पावभाजी आपली बनून रेडी आहे. ही भाजी तुम्ही पावासोबत किंवा ब्रेड सोबत खाऊ शकता. आपल्या भाजीला अजून हेल्दी बनवण्यासाठी आम्ही ब्राऊन ब्रेड सोबत एन्जॉय करणार आहोत. ब्रेड थोडे रोस्ट करून घेण्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा बटर आणि 1 चमचा ऑइल घालून त्यामध्ये पावभाजी मसाला घालावा आणि ब्रेड रोस्ट करून घ्यावा. तुम्हाला हवं तर पावभाजीची थोडी भाजी घालून सुद्धा ब्रेड किंवा पाव छान भाजून घेता येतो. आता मी हे ब्रेड छान दोन्ही बाजूनी रोस्ट करून घेते. छान भाजून घेते दोन्ही बाजूनी. ब्रेड छान खरपूस भाजून घेतले की पावभाजी खाताना अजूनच टेस्टी लागते आणि बटरमध्ये भाजल्यामुळे ब्रेड मस्त असे कुरकुरीत होतात. आता आपली भाजी आणि ब्रेड दोन्ही खाण्यासाठी रेडी आहेत. आम्ही मस्त ताव मारतो. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे प्रेशर कुकरमध्ये नक्की पावभाजी करून पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.